नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. संक्रांत तोंडावर येऊन ठेपलेले आहे आणि प्रत्येक घरात चाहूल लागलेली आहे, ती म्हणजे तिळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची. तर यामधलाच एक पदार्थ म्हणजे तिळगुळाची पोळी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत. भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित 8 दिवस टिकणारी ही पोळी आपण येथे तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी आता येथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. म्हणजे 250 ग्रॅम मी गव्हाचं पीठ आणि 10 ग्रॅम फक्त बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता बेसन पिठामुळे आपली पोळी छान अशी खुसखुशीत होते. चवीपुरतं यामध्ये पाव चमचा मीठ आणि थोडीशी चिमटीभर हळद टाकून घेतलेली आहे. थोडंसं 1 चमचा मी तेल सुद्धा गरम करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हळदीमुळे आपल्या पोळीला फार छान असा कलर येतो. आता थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. आता हे पीठ भिजवत असताना आपल्याला फारही सैल करायचं नाहीये. जसं आपण पुरणपोळीला मळतो तसं अजिबात आपल्याला करायचं नाहीये, कारण पुरण हे खूप मऊ असं असतं आणि आजचं जे आपलं सारण असणार आहे ते थोडंसं असं कडक असणार आहे. आता थोडं थोडं करून पाणी टाकून घट्ट असं आपण याचा डो बनवून तयार केलेला आहे. छान असा ह्याला तेलाचा हात लावून आपल्याला मऊ करायचा आहे. आता इथे आपण तीळ घेतलेले आहे 1 वाटी, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. आता ह्याचे शेंगदाणे आणि तिळाचे प्रमाण आपण सारखे घेतले तरी सुद्धा चालू शकेल. 5 ते 6 आपण हिरव्या वेलची सुद्धा घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया. त्यासाठी कढई आपण थोडीशी मध्यम अशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण तीळ टाकून असे छान तडतड वाजेपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे. आता तीळ आपल्याला फारही जास्त भाजायचे नाहीये. तीळ जास्त भाजले तर याला कडवटपणा येतो. आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आणि याला हे थंड करायला ठेवून द्यायचे आहे. असे थोडेसे पसरवून ठेवूया म्हणजे पटकन हे थंड होतील. आता तीळ आपले थंड झाले की आपण शेंगदाणे अगोदरच छान असे खरपूस खमंग भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता हे थोडेसे तीळ आपण नंतर तसेच टाकणार आहोत, त्यामुळे याला बारीक करायचं नाहीये. हे बघा छान आपले तीळ आणि शेंगदाणे बारीक झालेले आहे. आता हे एका प्लेट मध्ये काढून ठेवायचे आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण जो गूळ घेतला आहे तो बारीक करून घेऊया. हे बघा चालू बंद मिक्सर करून प्लस मोडवर ठेवून आपण हा गूळ बारीक केलेला आहे. छान असा यामुळे खडे राहत नाही गुळामध्ये. आता बारीक झालेला गूळ आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता वजनी प्रमाण आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं 250 ग्रॅम आहे, त्यामुळे 250 ग्रॅम मी येथे गूळ घेतलेला आहे. आपल्याला जर कमी गोड आवडत असेल तर गुळाचे प्रमाण आपण कमी केले तरी सुद्धा चालू शकेल. आता यामध्ये मी चमचाभर साजूक तूप सुद्धा टाकून घेतलेला आहे, म्हणजे आपलं मिश्रण फारही असं सुक्क सुक्क होणार नाही आणि आपली जी बनणारी तिळगुळ पोळी आहे ना ती छान अशी खुसखुशीत होईल. हे बघा छान या मिश्रणाचा लाडू सुद्धा वळतो आहे. तर आपण या मिश्रणाचे लाडू सुद्धा काही तयार करून ठेवले तरी सुद्धा अतिशय टेस्टी असे लागतात. आता आपण छोटासा उंडा घ्यायचा आहे, जे पीठ आपण भिजून ठेवलं ना त्याचा, आणि तेवढंच आपण सारण सुद्धा घेणार आहोत. म्हणजे छान असं गच्च भरलेला सारणाची पोळी आपली तयार होईल. आता जशी पुरणपोळीला करतो ना तशीच याची सुद्धा अशी लाटी करून अशा पद्धतीने गोल वाटी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये छान असं हे तिळगुळाचं सारण भरून सगळ्या बाजूनी व्यवस्थित याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण यावरती थोडंसं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे सारखं समान प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरणपोळी फाटत नाही आणि सारण कडेपर्यंत भरलं जातं. आता तवा गरम करून यावरती आपल्याला ही पोळी टाकून घ्यायची आहे. आता याला आपण तेल किंवा तूप लावलं तरी सुद्धा चालू शकेल. लगेचच आपल्याला ही तिळपोळी खायची असेल तर तूप वापरलं तर अतिशय टेस्टी असे लागते आणि आपल्याला जर 7 ते 8 दिवस ही पोळी ठेवायची असेल तर तुम्ही तेल लावायला विसरू नका. तुपामुळे थोडीशी ही वातड होण्याची शक्यता असते.
आता इथे लगेचच पोळी खायची आहे, त्यामुळे मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे. आपण बघू शकता शेंगदाणे आणि तिळाचं सारण असून सुद्धा आपली पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे. छान अशी खुसखुशीत आपली तिळपोळी तयार होणार आहे. हे बघा, दोन्हीही साईडला आपल्याला छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. एक एक करून सर्व तिळाच्या पोळ्या आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. अगदी बनवायला सोपी आणि खायला टेस्टी अशी ही तिळपोळी या संक्रांतीसाठी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बघत राहा आपलं चॅनल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. त्याचबरोबर धन्यवाद.